गुणलेखक असतील किंवा आमचे टीम मॅनेजमेंट असेल त्यांना मात्र उद्याच्या दिवसामध्ये देखील काम आपले व्यावसायिक जीवनातील काही काम करणं अनिवार्य आहे, त्यामुळे आपण जास्त विलंब करू नका. 4व्या मॅच मध्ये आपण पाहतोय गावदेवी मित्रमंडळ देवीचा पाडा यांच्या संयुक्त विद्यमाना प्रकाश ज्योतातील हे नाईट क्रिकेट स्पर्धा 29 जानेवारी 5 फेब्रुवारी ग्रामस्थ मंडळ चषक 2024. तब्बल 9x9 बायसायकल आणि 1 मोटरसायकल ही अशी भरघोस मोठी पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच फलंदाजीसाठी आपण पाहतोय रुपेश मुंडे यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. हॅट्रिक षटकारासाठी सोन्या ग्रुप देसाई यांच्याकडनं रोख रक्कम 25,000चं कॅश प्राइज असेल. खर तर रुपेश यांच्यावरती खूप काय प्रेम पाहायला मिळतोय. सोन्या ग्रुप यांचं गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये कार्य करत असताना त्यांच्यावरती 25,000ची धनराशी लावली गेली होती आणि तीच धनराशी आपण आता देखील पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅच मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल संजय बगत असेल. गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये देसाई 40+ संघाच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या उत्साह खुर्द संघाचा. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. हा पहिला चेंडू प्रहार होतोय, चेंडू हवेमध्ये फ्लाय आणि यावेळी चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ताईच्या बॅट मधून क्रॅकिंग 6 पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचा सामनावीरचा पारितोषिक ज्या फलंदाजाने जिंकलाय त्यामध्ये साई ऑन फायर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आघाती प्रहार केले जाते. असं म्हणलं जातं ना का फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिला प्रभाव तुमचा महत्वाकांक्षिक असतोय आणि तो पहिला प्रभाव अतिशय चांगला पाहायला मिळतोय साई या फलंदाजाचा. गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण गोलंदाज पाहतोय संजय वरती होतोय अटॅक 7 धाब्यांच्या माध्यमातून. गोलंदाज पण सज्ज असेल. मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळी कमबॅक पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती केलेली चुकी या चेंडूवरती दाखवत नाहीये आणि येथून हा चेंडूचा डॉट आणि धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल. 2 चेंडूच्या सांगतेनंतर 6 धावा धाव फलकावरती. 40+ सामने आपण एन्जॉय करतोय. कित्येक वर्षा खेळाडूंना आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खेळताना पाहिलात आणि तेच आज या स्पर्धेमध्ये आपला नशीब आजमाचा पाहायला मिळेल. खरं तर लकी या खेळाडूंच्या बद्दल सांगायचं तर हाफ मैदानामध्ये क्रिकेट खेळलाय, तर MRFच्या बॉलमध्ये क्रिकेट केलाय. ज्या बॉलमध्ये नेहमी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी केली जायची, कारण की दुसऱ्या इनिंगमध्ये त्या बॉलची लोकर उडल्यानंतर बॉल खूप चांगल्या पद्धतीने टर्न आणि मध्ये चांगल्या पद्धतीने चौकार षटकार खेचता येत होते आणि त्याच माध्यमातून ती प्रथा आजही आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी डिफेन्सिव्ह फटका. हा चेंडू ढकलला आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक तैनात असतील लॉंगॉनला डीपला आणि त्याच्या माध्यमातून चेंडूची पकड तोपर्यंत सिंगल प्राप्त. 7 धावा धाव फलकावरती. चेंडूची फेकी झाल्या आतापर्यंत 3 गोलंदाज संजयच्या माध्यमातून. आता यांच्या कार्याला सलाम असेल 40+ खेळाडूंच्या. त्यांच्या माध्यमातून या आपल्याला आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुखीचे दिवस पाहायला मिळतात. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं आजच्या सध्या स्थितीला आपण जर पाहिलं रायगड ठाण्यामध्ये A1 क्वालिटीचं आयोजन सातत्यपूर्व आपण पाहतोय. 1 धाव एका धाबीच्या मध्ये 7 धाबा 4 चेंडूच्या सांगतेनंतर 5 चेंडू घेऊन गोलंदाज पण सज्ज असेल. अर्धा विकेटचा चेंडू पण ढकलला आपण पाहू शकाल. लॉंग ऑन डीपला चेंडू ट्रायबल करेल. शतक्षण दूरवर येईल, चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र ज्या पद्धतीनं ज्या जंगलामध्ये एखादी हरण सकाळच्या पहरामध्ये विरळ करत असते तशाच पद्धतीचं वातावरणामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय आणि मिळते ती यावेळी धावा त्या 1-2 धावा आणि 2 धाब्याच्या मध्ये धावा पाहायला मिळते त्या 9 धावा 5 चेंडूच्या सांगतेनंतर. शेवटची डिलिव्हरी. हा चेंडूला टॅप केला आपण पाहू शकाल. यावेळी चेंडू जाईल थर्ड मॅन रिझम मध्ये. फलंदाजा दिला चकवा आणि चेंडू सीमा पलीकडे चौकार.
तर 4 धावा येताना आपण पाहिल्यात आणि 4 धावेच्या मधीनं स्कोरबोर्ड पाहायला मिळेल एका षटकाच्या सांगतेनंतर 13 धावा धावफलकावरती 1 धाव आरोग्यासाठी या संकल्पनेतून 40+ सामन्यात डोंबिवली परिविभागातून खेळताना आपण पाहिलं आणि तदनंतर या सामन्याला भरपूर काही प्रसिद्धी मिळाली लेजंड क्रिकेट यांच्या माध्यमातून आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय तलोजा MIDC मध्ये देवीच्या पाड्या नगरीमध्ये ग्रामस्थमध्ये चषक 2024 मध्ये आपण या नाईट क्रिकेटच्या सामन्यामध्ये 40+ सामना एन्जॉय करतोय। एकीकडे संघ पाहायला मिळेल उसारली खुर्द आणि त्याच्या अगेन्स्ट देसाई ही मात्र लढत पाहायला मिळेल। फलंदाजीच्या मार्कवरती आपण फलंदाज साई आणि रुपेश ही जोडी पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं संपत असताना। नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी येताना आपल्याला पाहायला मिळेल तर यावेळी उसारली खुर्द संघाचा विनोद हा गोलंदाज विनोदजी भगत गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतो आपण। हा चेंडू मात्र त्यांचा ढकलला आपण पाहू शकतो कव्हरला शॉर्ट कव्हरचा शतक तेंगण्यात पाहायला मिळतो चेंडूवरती पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल ती कोणती धावगती येत नाही डॉट चेंडू धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल या 13 धावसंख्येवरती। पुढे एकदा विनोद सज्ज असेल गोलंदाजीच्या माध्यमातून समोर फलंदाज साई आपण पाहतोय ओव्हर द विकेटचा चेंडू स्विच हिट आणि यावेळी माझा आक्रमकता दाखवली चेंडू ढकललाय आपण पाहू शकाल थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होता माझा त्याच्या आवाक्याबाई चेंडू सीमा पलीकडे चौकार। शिवकाळा आता तेव्हा नव्हतं कलम ना कायदा तरीही सुखी होती प्रजा कारण की सिंहासनावर बसला होता राजा शिवछत्रपती। जाऊया मॅच मध्ये चौकार 17 धावा धावफलकावरती विनोद गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहू शकाल 4 धावा खर्च केल्यात पण एकदा सज्ज असेल ब्लाइंड स्ट्रोक कहीं पे निघाय कहीं पे निशाणा पूर्णपणे आपण पाहू शकाल स्लोवर गतीचा चेंडू फलंदाजाचा बॅटचा फेस खूप वेगानं खोलला आणि त्याच माध्यमातून हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या जाऊन विसावतोय मिळेल इथून टॉट चेंडू आणि धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल 17 या धावसंख्येवरती पण एकदा सज्ज असेल। आता यावेळी मात्र टायमिंग झालाय मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळेल स्क्वेअर लेग डीपला आणि येथून मिळेल पहिला धक्का तो देसाई संघाला। फलंदाज दिलीप पाहायला मिळतील फलंदाजीच्या मार्कवरती एकीकडे आपण रुपेश पाहतोय फलंदाज साईची खेळी संपुष्टात येताना आपण पाहायला मिळाली। साईचा विचार खूप चांगला खेळ राहिलाय मात्र धावांची गती वाढवण्याच्या नादामध्ये आपल्या विकेट फेकली। नवीन फलंदाज वनडाऊनच्या स्वरूपामध्ये मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ज्यांच्या नावावरती आपण रेखीत होताना पाहिलंय देसाई संघाचे हार्ट हिटर फलंदाज दिलीप यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती। मिडल ऑर्डरच्या मध्ये आपण वनडाऊनच्या स्वरूपामध्ये त्यांची खेळी पाहू शकाल। वनडाऊनचे फलंदाज नेहमीच अतुलनीय कामगिरी करणार राहिले आहेत मात्र ती अतुलनीय कामगिरी आता दिलीप यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवली जाईल का हे पाहणं गरजेचं। अप्रतिम गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी आणि हा चेंडू पुन्हा एकदा येईल डॉट आणि या डॉट चेंडूच्या सांगतेनंतर आपण पाहू शकाल आमच्या 2 पंचांच्या माध्यमातून डिस्कशन केलं जाईल। तर नसेल आपण पाहू शकाल चेंडू डॉट धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल 17 धाब्यांवरती। एवन जोडी आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमीच राहिले रामपाडी सर चिंद्रन आणि त्यांच्या समेत प्रशांत फडके सर दोंगड्याचा पाडा एक चांगलं कार्य राहिलं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक लेजंड क्रिकेटर आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल। गोलंदाज पुणे सज्ज असेल गोलंदाजीच्या मार्कवरती विनोद हा गोलंदाज विनोद षटक आतापर्यंत पाहिलं 5 चेंडू त्यानं फेकला आणि त्यानं धावा खर्च केला तर फक्त 4
आणि मात्र इथून धावांवरती कंट्रोल करण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये उसारली खुर्द संघाला। आणखीन एक डॉट चेंडू षटक क्रमांक दुसरा संपादकीचा इशारा आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला मिळतात 17 धावा धाव फलकावरती फलंदाजी करणाऱ्या देसाई संघाच्या। स्कोरबोर्डवरती धावा पाहायला मिळते त्या 17 धावा 1 विकेटच्या सांगतेनंतर मागच्या काही षटकामध्ये धावांची गती खूप कमी झाली आणि तिथून मात्र आपण पाहू शकाल 17 धावा 12 चेंडूच्या सांगतेनंतर पाहायला मिळतात। नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतील बुवा गोलंदाज। आपण पाहू शकाल गोलंदाज बुवा पाहायला मिळतील एक चांगला खेळाडू आहेत सातत्यावर त्यांचा खेळ चांगला राहिला आहे। मागच्या सामन्यामध्ये विचार केला रनआउटच्या सुरुवातीमध्ये बाद झालेत मात्र या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगली खेळी साकारली जाईल ते मात्र उत्साही खुर्द संघासाठी। गोलंदाज तयार चेंडूला कट करण्याचा प्रयत्न जरूर होता आपण पाहू शकाल आणि याच माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळतोय। धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 17 धाब्यांवरती। जेवढे निगेटिव्ह चेंडू होतील तेवढे मात्र पूर्णपणे स्नो पॉयझन सारखं कार्य करतील फलंदाजी डिपार्टमेंटमध्ये। जर आपल्याला इथून जागरूकता दाखवायची असेल पुढच्या फेरीमध्ये आपल्या संघाला घेऊन जायचं असेल तर अटॅकिंग मोड धारण करणं गरजेचं आहे। आपण पाहू शकाल 13 चेंडूमध्ये 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 धावा मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आणि 1 विकेट येताना पाहायला मिळतोय। चेंडू ढकलला आपण पाहू शकाल ट्रायबल कडे शतक लॉंग ऑन डीपला पाहायला मिळतोय। दुसरीचा प्रयत्न दिनच्या एंड कडे होता फलंदाज सतीश आणि याच माध्यमातून मिळतात 2 धावा 19 धावा स्कोरबोर्ड वरती। गोलंदाज बुवा पण एकदा सज्ज असेल ती चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्क वरती। हा चेंडूला मात्र आपण पाहू शकाल दिशा दिली आहे। हा चेंडू ट्रायबल करेल थर्ड मॅन रिझम मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे त्याच्या माध्यमातून चेंडूची अडवणी होत नाहीये। चेंडू सीमा पलीकडे चौकार। तू जानू वानू आणि बेलवली या 2 संघाला दोन्ही संघाच्या संगणकाला आपण आमंत्रित करूया। चॅलेंजर बेलवली विपक्ष आपण पाहू शकाल नावडे मारायचा प्रयत्न चेंडू जाईल डॉट। धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल ती 23 धाब्यांवरती। आज खऱ्या अर्थानं नॉनस्टॉप 3 सामने खेळताना पाहू शकाल चॅलेंजर बेलवली संघाला आणि खूप चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये त्यांचे संगणक नरेश यांचा। मागच्या सामन्यामध्ये MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता त्यांना पुन्हा सामना खेळावा लागेल। चेंडू ढकलला आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग रिझम मध्ये शतक चेंडूवरती येतील पुन्हा एकदा आपण 2 धावा घेण्याच्या नादामध्ये विकेट फेकली फलंदाज दिलीप फलंदाज रुपेश बॅक टू द डगआउट पाहायला मिळतात। बोला जय श्रीराम। पण हे भारतवर्ष मात्र गुंजला आहे ना त्याच नावाचं जयघोष आमचे डीजे बाला आणि डीजे उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहिलं गेलं 500 वर्षापासून आपण
ज्या रामलल्लाची प्रतीक्षा पाहत होतो विराजमान होण्यासाठी मंदिरामध्ये ती काही दिवसापूर्वी पूर्ण होताना पाहायला मिळालीत आणि सर्वात नशिबान पिढी मी म्हणून आपली पाहायला मिळेल कारण की कित्येक वर्ष मंदिरं तोडताना आपण पाहिलं माझा आपला पहिलाच ही पिढी असेल की मंदिर निर्माण होताना पाहतोय मैदानामध्ये जाऊया पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये बुवा गोलंदाज कमाल धमाल आणि मालामाल कामगिरी करताना पाहायला मिळतोय 24 धावा फलकावरती शेवटची डिलिव्हरी हा प्रहार होतोय चेंडूला भिडकावलाय चेंडू जाईल क्षेत्ररक्षणाच्या क्षेत्ररक्षण दीर्घमध्ये आणि फलंदाज बाद आणखी एक विकेट बनवाव्या लागतील इथून धाव गती भरपूर कारण की 24 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतोय तर याच दरम्यान आपण पाहू शकतो कॅश प्राइज असेल दिलीप पाटील या फलंदाजासाठी येणारा 303 षटकार जर ठोकले तर सोन्या ग्रुप देसाई यांच्या माध्यमातून 25,000चा कॅश प्राइज दिला जाईल गोलंदाजीच्या मार्गवरती गणेशचा पहिला चेंडू आपण पाहू शकाल फलंदाजासाठी चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा फ्लाय झालाय आणि यावेळी मात्र तर एक शॉर्ट रन असेल एक धाव आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 25 धावा धाव फलकावरती तर 25 धावा 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि तिसऱ्या पंचांची माग केली आहे मात्र यावेळी आमचे टीम मॅनेजमेंट आपण त्वरित कंट्रोल रूमशी यावेळी संपर्क साधा तिसऱ्या पंचासाठी तर शॉर्ट धावसंख्येसाठी मध्ये जी पॉपिंग क्रीज क्रॉस करणं गरजेचं होतं ती केली की नाही हे मात्र पाहिलं जाईल तर 2 धावा असतील हे मात्र खऱ्या अर्थानं लाईव्ह खूप मोठं कार्य पाहायला मिळतोय कोणत्याही संघावरती अन्याय पाहायला मिळत नाही जाऊया पण एकदा मॅच मध्ये यावेळी मात्र प्रहार होतोय आणि चेंडू ट्रायबल करेल तो मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडूची अडवणी पाहायला मिळते पुन्हा एकदा 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं तिसरीचा प्रयत्न यावेळी 3 धावा देखील प्राप्त होताना पाहायला मिळतात 3च्या मदतीनं धावसंख्यामध्ये परिवर्तन धावा पाहायला मिळतील त्या 29 धावा स्कोरबोर्ड वरती धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय अजूनही मात्र या शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ उर्वरित असेल गोलंदाज तयार विनोद हा यावेळी मात्र मोठा फटका दिलीपच्या माध्यमातून बिग हिट साधासाठी षटकार
धावा पाहायला मिळते त्या 35वा धाव फलकावरती. आक्रमकता काय असतं हे दाखवलं. संघाचे संगणक असतील दिलीप पाटील आणि त्याच्या माध्यमातून क्रॅकिंग 6 येतोय आणि तिथून मग धावांची गती वाऱ्याच्या वेगानं वाढताना पाहायला मिळतोय. 35वा धाव फलकावरती. तीन चेंडूचा खेळ उर्वरित असेल. समोर फलंदाज आपण पाहू शकाल. फलंदाजीच्या मार्गामध्ये दिलीप पाहायला मिळते. त्यांच्यासाठी कॅश प्राईज 3 षटकारासाठी सोन्या ग्रुप देसाई यांच्या माध्यमातून तब्बल कॅश प्राईज असेल 25,000चा. चेंडू ट्रॅव्हल करत दरम्यान आपण पाहू शकाल फायनल एरियामध्ये सीमा पलीकडे चौकार. धावसंख्यामध्ये वृत्ती होताना पाहायला मिळेल. धावा पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 39 धावा 3 विकेटच्या सांगतेनंतर. रिक्षानं बसली टॅक्सीनं अनुमाना फलंदाज पाहतो आपण. खूप चांगलं कार्य राहिलं त्यांच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजी राहिली आहे. खरं तर नेहमीच असं सांगितलं जातं ना की जेब में गांधी नहीं रहेगा तो चलेगा लेकिन सीने में आंधी होना चाहिए और आंधी वाली बल्लेबाजी. चेंडू हवेमध्ये पाहतो आपण आणि फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद होताना आपण पाहायला मिळेल. 39वा धाव फलकावरती फलंदाजीच्या मार्कवरती होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 4थ्याचं शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एक चेंडूचा खेळ आपण पाहू शकाल शिल्लक असताना पाहायला मिळेल. हनुमानची फलंदाजी आपल्यातून राहिली आहे. 3 चेंडूमध्ये त्यानं दमवल्या त्या 10 धावा आणि एक चांगला खेळ त्यानं साकार आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज अनिल पाटील पाहायला मिळतील. फलंदाजीच्या मार्कवरती शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अप्रतिम क्रिकेट राहिलं आहे. कधी मात्र गोलंदाजी डिपार्टमेंटचं वर्चस्व राहिलं आहे तर कधी कधी फलंदाजी डिपार्टमेंटमध्ये आपलं कार्य अप्रतिम राहिलं आहे आणि मध्ये शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती 39. तर शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पण एकदा विनोद हा मारायचा प्रयत्न. डॉट जाईल चेंडू आणि आपण पाहू शकाल फलंदाज देखील रनआउट होताना पाहायला मिळेल. 39 धाब्यांमध्ये पारी समाप्त झाली. पहिल्या 17ची सेकंड 17मध्ये बनवायचे 40 धाबा. टॉस करूया आपण या पुढच्या लढतीचा. पुढची लढत असेल नावडे 40+ विपक्ष चॅलेंजर बेलोली 40+ यांच्या माध्यमातून. तर दोन्ही संघ उपस्थित असेल तर आपण त्वरित टीम मॅनेजमेंट नाणेफेकी करून घ्या. दुसऱ्या सत्रासाठी जाऊया. आमचे साथी कॉमेंटेटर हनुमानजी आणि आमचे दीपक फडके सर यांच्याकडे. तत्पूर्वी संधी DJ उमियाना.
चला नावडे संघाचा संघनायक नावडे विपक्ष बेळवली. तिसऱ्या फेरीतील सामना 3 षटकांचा सामना असेल. एका बाजूला नरेश पाटील यांना पाहतोय तर एका बाजूला द लिजेंड ऑफ नावडे नितीन कोळी सर. तीन षटकांचा सामना असेल. तिसऱ्या फेरीतील सामना 2 नामवंत खेळाडूंमध्ये आपण पाहतोय नरेश पाटील बेलवली, नितीन कोळी नावडे. 4 षटकामध्ये 40चं समीकरण आहे. साई मात्रे गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक वरती फलंदाज खेळणारी सज्ज असेल गणेश भोईर. नॉन स्ट्राईक वरती बुवा ही जोडी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती साईचा हा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न डिस्ट्रॅक्शन खरा पाहायला मिळाला. पंचांचा इशाराला अवंतरचा अवंत दावेने संघाचं खातं खोललं गेलं 1 या धावानं. साई याच्या षटकातील पुढील चेंडू पहिला चेंडू अवांतर फेकला गेलाय. जे 40 धावांचं पाठलाग करत असताना तुम्ही धावसंख्या पाहिली 1 धावफलकावरती. अतिशय रंगतदार सामना होईल कारण दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करीत असतील मैदानामध्ये. कारण देसाई आणि त्यांच्या विरुद्ध खेळतो उसरली खुर्द हा संघ मैदानामध्ये. कट करण्याचा प्रयत्न चांगला फटका त्या ठिकाणी पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी मध्ये तेवढ्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 2 या धावफलकावरती. 10च्या सरासरीने धावा जमावच्या 4 षटकामध्ये 40 आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करत असताना ही सलामीवीर धर्मवीर कर्मवीर जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. साईचं षटक जर पाहिलं वेगवान चेंडू फेकणं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अतिशय वेगाने चेंडू फेकले गेला आणि त्यानंतर संघाची कामगिरी अतिशय सुरेख झाली होती या संघाची. आणि त्यानंतर या सामन्यामध्ये पहिल्या चेंडू अवांतर फेकला गेला. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल मिळाली. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. कट केलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 चेंडूच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये आपण पाहिलं सलामीवीर जे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. 2 एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू अवांतर त्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. 1-1 धाव खूप महत्वाची असेल. जेवढ्या धावा तुमच्या रोखल्या जातील त्या धावा तुम्हाला नक्की विजयाच्या समीप नेऊन ठेवतील. उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद गणेश. समाज म्हटला की शेतीवरती अवलंबून असणारा परंतु कधीच आपल्या आगरी कोली समाजानं कधी आत्महत्या केली नाही, कधी कर्ज घेत नाही आणि कधी आत्महत्या करत नाही. हे आगरी समाजाचे वैशिष्ट्य. एखाद्यावरती अफाट प्रेम करेल परंतु जर आगरी समाजाच्या माणसावरती जर एखाद्यानं कुरघोडी केली तर त्याला मात्र घरात घुसून देखील मारण्याचं सोडत नाही. तो समाज म्हणजे आगरी समाज. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. पुढील नौका खेळाडू मैदानामध्ये विनोद भगत. देखना फटका पाहायला मिळतो. हलकी हाताने दिशा दिली क्षेत्ररक्षण तैनात. एकदा पूर्ण दुसरी आणि फलंदाज येते क्षेत्ररक्षण करा. चेंडू सीमा पार चौकार. पाटील खानाव हे देखील या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतील. पहिल्यांदाच बाद झालायत विनोद. हा पहिल्यांदाच बाद झालाय. नौका खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
नौका जर्सी क्रमांक 5 वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल गणेश जी तुम्हाला पाहायला मिळेल. षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत असताना 7 धावा धावफलकावरती. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. कट करण्याचा प्रयत्न वेगाने चेंडू फेकला गेलाय. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्या गेल्या 2-7 ही धावसंख्या. येणारे चेंडू असेल 18 आणि 33 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. 7 धावा धावफलकावरती. साह्याची गोलंदाजी तुम्ही पाहिलीत. दुसरे षटक फेकणारी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती रुपेश मुंडे. 3 षटकामध्ये 33 धावांची गरज आहे. नितीन पाटील गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडू 33 ची गरज आहे. 18-33 समीकरण मैदानामध्ये. प्रत्येक षटकामध्ये 11 ची सरासरी राखावी लागेल. जोपर्यंत फलंदाज बुवा मैदानामध्ये असतील तोपर्यंत चांगली धावगती उभारू शकेल. कारण फलंदाजीमध्ये चांगली किमया या खेळाडूची आपण सातत्याने पाहिली. गोलंदाजी मार्क वरती या पहिले चेंडू फेकेल. 33 धावसंख्येची गरज आहे. उच्चार मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येईल का? एक धाव पूर्ण. अप्रतिम झेल बघायला जातोय. फलंदाज बाद. बुवा बाद झाल्यानंतर आमचे 12वे खेळाडू उसरली खुर्द संघाचे का खाली गेले? कारण त्यांनी सांगितलं की आता बुवा गेलाय, आता संघाला कोण सावरेल. पूर्ण गुडघे टेकले की काय. परंतु फलंदाजामध्ये क्षमता आहे. उसरली संघ म्हटला की शेवटपर्यंत लढणारा हा संघ आहे. या संघाचा खेळ आम्ही अनेक वेळा पाहिलाय. विश्वास भगत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संघाची कामगिरी अनेक वर्ष आम्ही पाहिली आहे. त्यानंतर एक स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजक आहेत संजय भगत. नौके फलंदाज मैदानामध्ये. स्वस्त मध्ये विनोद दादा हे देखील बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. पण गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. डीप लॉंगॉनला चेंडू येतो. क्षेत्ररक्षक येण्यात एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 16 चेंडू 32 समीकरण. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं असेल. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल तर संघामध्ये या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल उसरली खुर्द संघ. पण तुझी सुरुवात केली आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले. 3-8 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 16 चेंडूमध्ये आता 32 धावसंख्येची गरज आहे. पुढील लढत देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगला सामना प्रेक्षकांना. बेलवली 40+ आणि त्यांना फाईट करेल नावडा 40+. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचेल तर संधी 2 धावा घेण्याची. तिसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला. तिसरी धाव घेण्यासाठी 2 फल वेगाने येतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आणि 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 15 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. 15-29 समीकरण मैदानामध्ये. सामना कोण जिंकेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा. आणि या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो या ठिकाणी पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. बाय असेल या संघाला. एक चांगली स्पर्धा. सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल हा संघ आणि पुढील लढत तुमच्या समोर असेल. नावडे 40+ आणि त्यांना फाईट करेल बेलवली 40+. या 2 संघामध्ये सामना असेल. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय.
प्रयत्न सुरेख राहिला बंधू. झेल भूमीला दान 2 धावा पूर्ण केले जातील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. 14-27 समीकरण. 14-27 समीकरण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रयत्न अतिशय सुरेख राहिलं गेलं. परंतु मैदानामध्ये धावणं आणि बाहेरून बोलणं यामध्ये खूप फरक असतो. कारण क्रिकेट खेळत असताना हे अनुभव आम्हाला देखील आहेत. गोलंदाजी मार्कवरती या. गोलंदाज पुढील चेंडू फेकेल. आज 40+ चे खेळाडू पहा काय खेळ खेळतात. तिहेरी धावसंख्या या खेळाडूने धावून घेतली म्हणजे यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आज रेग्युलर क्रिकेट खेळणारे खेळाडू जर 5 धावा धावल्या तर पहिले मैदानामध्ये पाणी मागितलं जातोय. 3 धावा घेतल्या 2 धावा घेतल्यानंतर पाणी लागत असतोय. आज एनर्जी ड्रिंक खेळाडूंना पुरवली जात असते. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 13-26 समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या महाग नाहीये. 13 चेंडूमध्ये 26 धावा या मैदानामध्ये होतील. पण तुमच्या बॅट मधून चौकार एखादा येणं गरजेचं असं प्रत्येक षटकामध्ये. फालकी हाताने दिशा दिली आहे. चांगला फटका. एकदा पूर्ण. दुसरी फलंदाज येतील का. क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी खराब. एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 24 धावांची गरज. काहीसा बाहेर वळतोय. चेंडू जाईल डॉट. 11-24 समीकरण. 11-24 समीकरण मैदानामध्ये. दिलीप पाटील यांच्या षटकातील पुढील चेंडू खोदून काढला. सरळ बॅटने चेंडू डीप लॉंग ऑफला जातो. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चेंडू जाईल सीमा पार. समीकरण. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. मोक्याच्या क्षणाला चौकार लगावलाय फलंदाजाच्या बॅट मधून. तुम्ही पाहताय संजय भगत यांच्या बॅट मधून हा चौकार. 10 चेंडू 20 धावांचं समीकरण मैदानामध्ये. दिलीप पाटील हे गोलंदाज. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर बोलतो. पंचांचा इशाराला अव्वंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. येणार चेंडू 10-19 धावांची गरज मैदानामध्ये. सामना कोण जिंकेल याची मात्र चर्चा ना उधाण आलं या मैदानामध्ये. उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. विकेट किपर पहिल्या दुसऱ्या अटेन मध्ये झेल भूमीला दान झालाय. प्रयत्न सुरेख राहिलं. शेवटपर्यंत स्वतःला झोकून दिलं. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 9 आणि 18 धावांची गरज आहे. 9-18चं समीकरण मैदानामध्ये. आज 40+ मधील हे खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना अगदी चांगला खेळ या खेळाडूंचा प्रयत्न देखील शेवटपर्यंत स्वतःला झोकून देत असताना खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. 9 चेंडू 18चं समीकरण.
या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये किमान 5 ते 6 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये सामना राहील. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्नाला यश आलं नाही. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 8 चेंडू 18 जे समीकरण होतं 12 चेंडू 24 ची गरज, त्यानंतर 8 चेंडू 18चं समीकरण. चांगली गोलंदाजी या ठिकाणी दिलीप पाटील यांच्याकडून पाहायला मिळाली. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, खराब क्रिकेट, चेंडू बॅट वरती आला नाही. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डॉट. येणारे चेंडू असतील 7 आणि 18 धावांची गरज आहे. 7-18चं समीकरण मैदानामध्ये. एक सुंदर स्पर्धा तुम्ही पाहिलीत. अतिशय देखणीय आयोजन या ठिकाणी आपण पाहतो. ग्रामस्थ मंडळ चषक 2024 हे सुंदर पर्व. देखना फटका डीप फाईन लेग क्षेत्रावरून चेंडू जाईल हवाई सफर. 6 धावांनी संघ जाऊन पोहोचला. 28 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 6 आणि गरज असेल ती 12 धावांची. शांताबाई चेंडू 12ची गरज आहे. 12 धावांची गरज आहे. मागच्या 12 चेंडू मध्ये 24 ची गरज होती. असं वाटलं होतं की 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. मोक्याच्या क्षणाला जो षटकार लगावला फलंदाजानं, त्यानंतर समीकरण जर आपण पाहिलं येणारे चेंडू 6 आणि गरज असेल 12 धावांची. सामना आता बॅलन्स आहे. सामना जिंकला नाही या ठिकाणी देसाई संघ, की सामना हरला नाही या ठिकाणी उसरली खुर्द संघ. येणारे चेंडू 6, 12 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आले तर सामना जिंकेल. रुपेश मुंडे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज रुपेश पहिले चेंडू फेकेल. फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टिकच्या बाहेर वळणारा चेंडू पंचाने इशारा केलाय की हा चेंडू अवंतर फेकला गेलाय. अवंतर धावेने संघ जाऊन पोहोचताय. 29 धावा धावफलकावरती. 6-11चं समीकरण मैदानामध्ये. 6-11चं समीकरण मैदानामध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना मैदानामध्ये. रुपेश याच्या षटकातील पुढील चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. 1 धाव पूर्ण. दुसरी 2 फलक वेगाने येतील का? शत्रु त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी देखील तेवढीच चांगली, पण 2 धावा घेण्यापासून रोखून शकले नाही. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 5 आणि गरज असेल 9 धावांची. 5-9चं समीकरण मैदानामध्ये. 31 धावा धावफलकावरती तुम्ही पाहिल्यात. एक चांगली शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतदार पाहायला मिळेल. कारण जी क्षेत्ररक्षण फलंदाजा विचार केला, जो फलंदाज संजय भगत यानं माइंड मध्ये सेट केलाय की क्षेत्ररक्षण दूरवरती आहेत, त्यामुळे सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करायचं. हलवार पद्धतीने चेंडूला फक्त खेळायचं आणि अगदीच धावा चोरायचं. हे तंत्र अंमलबजावणी करत असताना हे 2 फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच महत्वाची राहिली आहे. षटकानंतर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केले. धावसंख्या एकूण पाहिली 31 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 5-9 धावसंख्येची गरज. स्लोवर चेंडू फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. चेंडू प्रॉपर बॅट वरती आला नाही. 1 धाव मिळेल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव असेल. 32 या आकड्यावरती. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. आता मात्र दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस करतील, कारण या चेंडूवरती जर चौकार आला, षटकार आला तर सामना उसरली खुर्द संघाच्या बाजूने वळेल. हा चेंडू जर डॉट फेकला तर सामना देसाई संघाच्या बाजूने झुकेल. कारण हे क्रिकेटचं चेंडू फेकण्याचं तंत्र जर आपण पाहिलं, शेवटचे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. देखना फटका क्षेत्ररक्षण तैनात या, पण तो चेंडूमध्ये पोहोचेल का? एकदा पूर्ण. दुसरी फलंदाज येतील. खरा दुसऱ्या इनला थ्रो फेकला जातो. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावाने संघ धावून पोहोचलाय 34 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 3-6चं समीकरण. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. असं वाटलं होतं की सामना देसाई संघाच्या बाजूने झुकेल, पण शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची लढवय्यापणा मी मगाशीच सांगितलं होतं की उसरली खुर्द हा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्यासाठी ओळखला जातोय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षण तैनात एकदा पूर्ण. दुसऱ्या फलंदाज देईल. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल पाहायला मिळाला आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावाने संघ जाऊन पोहोचला 36 धावा धावफलकावर. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. 2-4चं समीकरण मैदानामध्ये. अगदी हुरहुर करणारा, थंडीमध्ये गरमाट निर्माण करणारा सामना मैदानामध्ये.
हा विश्वास बघत देखील थाळ्या वाजवतात, कारण सामना कोण जिंकेल हे महत्वाचं आहे. 2 चेंडू मध्ये 4 धाबा, सामना कोण जिंकेल. चांगली फलंदाजी राहिली आहे. 2 चेंडू 4चं समीकरण मैदानामध्ये. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाला. 40+ हे थरार तुम्ही पाहताय. पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली आहे. विनिंग फटका होईल की काय बंधू क्षेत्र दे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या टिपलला वेगाने आलेत. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. जोरदार ताले मित्रांनो या सामन्यासाठी. अप्रतिम सामना राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत सामना या ठिकाणी खेळत असताना हनुमान पाटील जे दादा होते, एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं असं वाटलं होतं की सीमारेषेवर चेंडू जाईल, परंतु आउटफील्ड मध्ये चेंडू थोडा स्लो झाला आणि परिणाम पाहतो या ठिकाणी 2 धावा पूर्ण, परंतु 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम तुम्ही पाहताय. 1 चेंडू 2 धावेची गरज आहे. फलंदाज स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. गणेश जो 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. पहा मामांची किती धावपळ आहे. मैदानाला हा 7वा राऊंड आहे. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. त्याही सांगितलं की आज विजय घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. जोरदार आल्या मित्रांनो 40+ या सामन्यासाठी. अगदी स्वतःला झोकून दिलंय. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा घेतल्यात आणि मैदानामध्ये पाण्याची मागणी देखील केली नाही. 1 चेंडू 2 धावा. सामना कोण जिंकेल, सामना कोण जिंकेल त्यापेक्षा सामना क्रिकेट जिंकेल, कारण चांगला खेळ केला दोन्ही संघानं. 7 चेंडू 12 धावांची गरज असताना 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. पुढे 6वा चेंडू मारलाय उंचावरती. क्षेत्ररक्षण येणार. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव फलंदाज येतील. फेकी खरा पाहायला मिळाली का, पण रेफर केले गेले 3ऱ्या पंचांकडे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिला चेक केलं जाईल. जर आपण पाहिलं या ठिकाणी चेक करण्यात येईल एक्झॅक्टली फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही. पंचांनी रेफर केलं गेलंय. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. उंचवरती चेंडू फेकला. चेंडू गॅदर अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आला आणि त्यानंतर फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय आणि सामना विजय झालाय.